नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही एक कब्रिस्तानमधलं पण एक अनुभव तुमचं सांगणार होता, तर ते काय आहे? ते आम्हाला ऐकायचं आहे. आता मी तुम्हाला सांगेन एक स्टोरी जी मुंबईचीच आहे, नियर बाय मुंबई. इथे असं झालेलं की एक व्यक्ती ते वारलेले, म्हणजे त्यांची डेथ झाली आणि ती डेथ त्यांच्या काहीतरी दोन ग्रुपमध्ये भांडण झालेलं आणि त्यांच्यावर स्टॅबिंग वगैरे झालेली आणि एक्सपायर्ड. तर जेव्हा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याची बॉडी देण्यात आली, त्याचे कोणीही नव्हते नातेवाईक, आणि तो ख्रिश्चन होता. तर त्याची बॉडी त्यांची जी पण अंत्यविधी असते, त्याला जमिनीत ती लोक गाडतात वगैरे, ती करायची होती. पण ते करायला लवकर बॉडी घेणार की नाही घेणार, त्यांना टेन्शन होतं की ही बॉडी आता डिस्पोज कशी करायची आपण, ती पण त्यांच्या रीतीनुसार, कारण मित्र होता तो. तर त्यांच्या मित्राने ठरवलं की आपण एका जागेवर जाऊया. मी जागेचं नाव लवकर रिव्हील करणार नाही, पण त्या स्टोरीमध्ये असं होतं की ती लोक एका जागेवर गेले आणि त्या जाग्यावर डोंगरावर वस्ती होती आणि वस्तीच्या वर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीवर एक टेबल टॉप होतं जिथे स्मशान होतं, आणि स्मशान हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन तिघांचं होतं. आणि ती जागा एवढी भयावह होती की तिथे दिवसाढवळ्या तुम्ही गेला तर तुम्हाला मोठमोठे स्पायडर वेव्स दिसायचे आणि एकदम भयानक. आणि त्याच्या समोरच्या साईडला एक मोठं रोड होता जो नॅशनल पार्क सारख्या मोठ्या जंगलला कनेक्ट होता, लाईक इन आरे कॉलनी, नॅशनल पार्क किंवा ठाणे वगैरे. सो तशा जागेवर ते घेऊन गेले आणि बॉडी डिस्पोज करता करता त्यांना झाली रात्र झाल्यानंतर त्यांनी विचार केला, जर आता आपण इथून निघू तर आपल्याला नाकाबंदी असते, तिथे पोलीस पकडणार, विचारणार कोण वारलं, काय झालं, तुम्ही इथे डिस्पोज करायला कशाला आलात, तुम्ही राहता कुठे वगैरे, प्रॉब्लेम होईल. तर त्यांनी विचार केला, आज रात्र इथे काढूया आणि मग आपण जाऊया. मग झालं असं की त्यांनी म्हटलं की आता रात्र काढायची कशी, कारण त्यांच्याकडे एक जीप होती जुनी, महिंद्रा कमांडर. तर त्यांनी विचार केला, समोर त्यांना ना सगळा एक कठडा दिसला, म्हणजे 4-5 कठडे होते, त्याच्यावर सगळे आपापल्या कठडा घेऊन झोपले. म्हटलं आता काय करायचं, एवढा मोठा प्रॉब्लेम झाला, आपण डिस्पोज पण खूप मुश्किलने केलं आहे त्याला, तर आता एवढं काम झालं, सकाळी निघायचं आहे, आपण कठड्यावर झोपूया. कठड्यावर झोपल्यानंतर असं झालं की त्या सगळ्यांना स्वप्नामध्ये वेगवेगळी माणसं यायला लागली. म्हणजे माणसामध्ये एक लहान मुली येते हातात फ्लावर घेऊन, किंवा कोण एक म्हातारा माणूस येतो आहे कोट वगैरे घालून, तो म्हणतो आहे की माझ्यावर इथे चला. कोण यंग मुलगी येते, ती सांगते की तुम्ही आता इथून जाऊ नका, इथेच राहा माझ्याकडे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लोकं यायला लागले आणि हे एवढं वाढलं की रात्रभर त्यांना हेच दिसायला लागलं. आणि सकाळी जेव्हा सगळे उठले तर त्यांचं अंग एकदम जड झालेलं, त्यांचे जॉईंट्स पेन होत होते आणि सर्वात जास्त त्यांचं डोकं एवढं दुखत होतं की त्याचं कंट्रोल होईना, आणि सगळ्यांना सेम झालेलं. मग त्यांनी विचारलं एक दुसऱ्याला की अरे असं होतं आहे आणि रात्रभर यार झोप आली नाही आणि सगळे स्वप्नात येत आहेत, लहान मुली येत आहे, यंग मुलगा येतो आहे, म्हातारा माणूस येतो आहे, कोण म्हणतो आहे माझ्याकडे राहा, कोण म्हणतो आहे मी तुला इथे घेऊन जातो, फलाना डिमाका. सगळ्यांबरोबर हेच झालं, ॲब्सोल्युटली सेम. मग त्यांनी म्हटलं काय इथे काहीतरी गडबड आहे, आपण इथून निघूया आता. मग झालं असं की तिथे त्या लोकांना एक छोटी झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये तिकडचा केअरटेकर राहत होता. त्या केअरटेकरकडे ती लोक गेली आणि म्हटलं की या थोडंसं पाणी द्या, आम्हाला हातपाय धुवायला, आम्ही जातो आहे. तर त्याने म्हटलं तुम्ही रात्री नाही गेलात का, तुम्ही कुठे होतात? त्याने म्हटलं आम्ही तिथे वर कठड्यावर सगळे झोपलेलो. त्याने सांगितलं मला कठडा दाखवा. तर त्यांनी दाखवलं, हे होतं, तो सिमेंटचा कठडा होता. तर त्यांनी म्हटलं अरे बाबा हा कठडा नाही आहे, याच्या आतमध्ये मुर्दा आहे ना, तो गाडलेला आहे आणि त्याचं मार्बलचं काम करायचं आहे, त्याच्या नातेवाईकांनी पैसे दिले आहेत, कारिगर आले नाहीत, तुम्ही कुठे झोपला? तुम्ही मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला जेवण बनवून दिलं असतं, माझ्या झोपडीत कुठेतरी जागा दिली असती, कुठे झोपलात तुम्ही? ही चांगली जागा नाही,
तुम्ही एक काम करा, आता घरी जा, आंघोळ करा आणि पहिला मंदिरात जाऊन तुमची क्लिन्झिंग करून घ्या. म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही तरीसुद्धा तुम्ही जाऊन करून घ्या. आणि सगळे लिटरली एवढे घाबरलेले ती लोक. मग तिथून खाली उतरले, चहा वगैरे पिले, घरी गेले आणि डिसाईड केलं आता कोणाला सांगायचं नाही. आंघोळ केली, सगळे एका वेळेला मंदिरात भेटले, पुजारीचे देवाचे दर्शन घेतले, पुजारीला सगळं सांगितलं. पुजारीने सांगितलं काही नाही आहे तुम्हाला. आणि मग सगळ्यांनी कान धरले, आता नेक्स्ट टाईमपासून असं काही करायचं नाही. सो दिस वॉज वन ऑफ द स्टोरी इन मुंबई. एका किल्ल्याचं रहस्य ज्याचं नाव आहे मोहिनीगड. मोहिनीगड हा एक किल्ला आहे, एका राणीचा महल आहे किल्ल्याप्रमाणे, आणि तो एका सिटीमध्ये आहे. सिटी इज बेस्ड इन मध्य प्रदेश. ही स्टोरी मला ऑलमोस्ट 30 years बॅक ऐकायला मिळालेली. आमच्या एका रिलेटिव्हनी मला ही स्टोरी सांगितलेली. त्याच्यात असं होतं की 5 मित्र होते कॉलेजमध्ये. त्याच्यात 3 मुली होत्या आणि 2 मुलं होती. त्यांचे नावसुद्धा मला आठवण आहे. मुलगा होता त्याच्यात होता गणेश अँड अदर वॉज दीप, आणि मुलींमध्ये शलाका, भक्ती आणि मोना. सो दे वर फ्रेंड्स. कॉलेजमध्ये होते, शिकत होते आणि चांगली लाईफ होती त्यांची. त्याच्यात वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळे फीचर्स होते. मोना दिसण्यामध्ये खूपच सुंदर होती. ऑलमोस्ट दीपचं आणि तिचं अफेअर नियर बाय होतं, आणि दीप ऑलवेज ट्राय करायचा की कुठल्या ना कुठल्या कंडिशनमध्ये तिला जास्त भेटू आणि कुठे ना कुठे बाहेर जाऊ. त्याचप्रमाणे दुसरी मुलगी होती शलाका, जी आर्ट स्पेशलिस्ट होती, आणि भक्ती वॉज अ नॉर्मल गर्ल. गणेश वॉज अ व्हेरी डेअरडेव्हिल बॉय. त्याला कुठे ना कुठे काही ना काही वेगळं करायचं त्याला सवय होती. त्याला जिथं नाही म्हटलं तू जास्त करायचा. ही म्हणजे त्याच्यात हे जवानीचं जोश होता त्याच्यात. आणि लाईफ चालू होती त्यांची, कॉलेजमध्ये जायचे, अभ्यास वगैरे करायचे, मैत्री खूप वाढली त्यांची. एका दिवशी त्यांनी विचार केला की आपण पिकनिकला जाऊ. कोणाच्या घरात लवकर परमिशन मिळत नाही, स्पेशली दोज डेज. पण एकदा परमिशन मिळाली नाही, आणि त्यांनी विचार केला की आपण त्या सिटीच्या बाहेर एक नॅशनल पार्क आहे, तिथे एक मोहिनीगड आहे, आणि तिथे जाऊया. तिथे ट्रॅकिंगसाठी जाऊया. सकाळी जाऊन आपण संध्याकाळपर्यंत परत येऊ. सगळे तयार झाले. पण इथे स्टोरी पुढे वेगळी होणार होती, कारण सगळ्यांनी तयारी केली, सगळ्यांनी एका दिवसाची तयारी केली, पण गणेशनी गपचूप तयारी केलेली ते रात्र राहायची. कोणाला माहीतसुद्धा नव्हतं. आणि गणेशचं बॅकग्राऊंड खूप वेगळं होतं. गणेशचे फादर होते त्या सिटीच्या सर्वात मोठ्या हनुमान मंदिरचे पंडित होते. म्हणजे ते कुंडलीसुद्धा बघायचे, ते भाकीतसुद्धा करायचे. त्याने खूप वेळा गणेशला म्हटलेलं की गणेश, तुझ्या कुंडलीमध्ये खूप दोष आहे, तू वेगवेगळ्या डेअरिंग करू नको, कारण ते केव्हा ना केव्हा तुला उलटेल, आणि तुझ्या कारणी बाकीचे लोक पण लाईफमध्ये प्रॉब्लेम्समध्ये येतील. पण गणेश ॲज अ यंग बॉय तो ऐकायचं नाही आणि तसंच करायचं. सगळ्यांनी विचार केला एका दिवशी पिकनिकला जायचं आहे. त्यांच्याकडे बाईक होत्या. बाईक घेऊन ती लोक निघाले. नॉर्मल वस्तूच घेतलेल्या, जेवणाचे पदार्थ, पाणी वगैरे. आणि त्याच्यानंतर 4 लोक निघाले. ती लोक पिकअप करायला गेले गणेशला पिकअप करायला गेले, कारण गणेशकडे बाईक नव्हती. तर गणेशला पिकअप करताना त्याचे वडील तिथे आले, कारण वडिलांना डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काहीतरी असं होतं की काही ना काही आज वेगळं होणार आहे माझ्या मुलांबरोबर. त्यांनी सगळ्यांना येऊन भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की एक काम करा, तुम्ही आमचं मंदिर आहे, जरा 2 मिनटं दर्शन करा. यंगस्टर्स लोक मंदिरमध्ये जायला थोडंसं हे करतात. ते गेले. मग त्याच्यानंतर एक छोटीशी हनुमान चालीसा होती, ती त्याच्या वडिलांनी 5 लोकांना दिली आणि म्हटलं की केव्हाही प्रॉब्लेम झालं तर तुम्हाला कोणीही मदत करू न करू, संकटमोचन तुमची येऊन मदत करतात. तर ही वस्तू लक्षात ठेवा आणि दरवेळी हे हनुमान चालीसा तुमच्याकडे ठेवा. ही वस्तू सगळ्यांनी लक्षात ठेवली. मान आदर देऊन ते तिथून निघाले. जाताना थोडी मस्ती वगैरे होत होती. मस्ती होता होता अचानक ते मोहिनीगडचं जागा आली. पायथ्याशी ते लोक आले. पायथ्याशी तिथे आल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथे एक छोटंसं गाव होतं. 25-30 लोक फॅमिलीज तिथे राहायचे. त्या लोकांनी त्या मुलांना पाहिलं आणि त्यांना थांबवलं. विचारलं की तुम्ही इथे कशाला आलात आणि कुठे जाताय? त्यांनी म्हटलं आम्ही एका दिवसाच्या पिकनिकसाठी आलो, आम्ही मोहिनीगडला जातो आहे. वर तिथे राणीचा महल आहे, किल्ला आहे, आम्हाला बघायचं आहे. त्यांनी त्यांना म्हटलं की तुम्हाला दुसरी जागा मिळाली नाही का?
इथे आम्हीसुद्धा जात नाही, आम्ही वर्षानुवर्ष इथे राहतो, आम्ही तिथे जात नाही आणि तिथे जायला अलाउड नाही, निषेध आहे, तुम्ही जाऊ नका. त्यांनी म्हटलं नाही, आम्ही फक्त जाणार, त्यांना एक्सप्लोअर करणार आणि आम्ही परत येऊ. त्यांनी म्हटलं बघा, इथे एक सरहद आहे, त्या सीमाच्या बाहेर आम्हीसुद्धा जात नाही पुढे. तुम्ही एकदा गेला तर त्याची जिम्मेदारी तुमची, आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला आम्ही तुम्हाला मदत करायला येऊ शकणार नाही. कारण होतं असं की रात्री अपरात्री तिथून जोरजोराचे आवाज येतात, आम्ही तिथे केव्हा जात नाही. तर त्यांना थोडं हसू आलं. त्याने म्हटलं की काय गावकरी लोक केव्हा सुधारणार नाही, त्यांची एक मानसिकता आहे अंधश्रद्धाची वगैरे, आणि त्यांना त्या लोकांनी अंडर एस्टिमेट केल्यानंतर ती लोक पुढे चालले. त्यांना एक वस्तूचा अहसास झाला की जंगल एकदम निर्जन होतं आणि एकदम भयानक होतं. सगळी वस्तू हळूहळू भयावत होत होती. म्हणजे फक्त पक्ष्यांचा आवाज होता आणि लांबून ते प्राणी वगैरे आवाज करायचे, त्याचा आवाज होता. आणि वस्तू खूपच डिफिकल्ट होत चालली होती, कारण ते थोडं वर चढणं होतं. अखेर ती लोक त्या किल्ल्याच्या इकडे आले. त्या किल्ल्याला बघून ते पहिला घाबरले, कारण खूपच वियर्ड होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की चलो वी विल एक्सप्लोअर द किल्ला, आपण बघूया कसं आहे तो. आणि त्याच्यानंतर सगळे बसून पहिला त्यांनी थोडा नाश्ता वगैरे केला, मग ते बघायला लागले. आणि बघता बघता ते फर्स्ट फ्लोअरवर आले. त्यांना सगळी रूम्स होत्या त्या तुटलेल्या दिसल्या. तिथे स्पायडरचं वेव असतं ते दिसलं, आणि एकदम खंडर टाईप, व्हेरी अनहायजेनिक टाईप. मग तिथून ती लोक सेकंड फ्लोअरला गेले. सेकंड फ्लोअरला त्यांनी पाहिलं की सगळ्या रूम तशाच होत्या, फक्त एक रूम होती ती ओके होती. त्याच्या आतमध्ये ती लोक गेले. त्यांनी पाहिलं की त्याचं सिलिंग खूप वर होतं आणि तिथे एक विंडो होती, एक बारी होती. ती बारी खूपच वियर्ड होती, म्हणजे त्याचं डिझाईनने एकदम हॉन्टेड वाटायची. आणि त्यांनी एक लक्ष दिलं की आतून ती कडी चांगली होती, जुन्या जमान्याची. त्याला म्हणजे नॉर्मली एका साईडला घेऊन आपण असं हे करतो त्या टाईपची, आणि खूप जुनी लोखंडी होती, कोणी तोडू शकलं नाही मे बी. ती चांगली साबूत होती तिकडं. आणि ते बघितल्यानंतर ते सगळं त्यांनी बघितलं. त्याच्यात एक मुलगी होती, ती आर्ट स्पेशलिस्ट होती, ती स्क्रिप्चर्स वगैरे जमा करायची. तिने पाहिलं की एका जागेवर तिला जुन्या जमान्याच्या कवड्या वगैरे मिळाल्या त्याचे. तर तिने ते सगळ्या जमा केल्या आणि म्हटलं की ही अँटिक वस्तू आहे, आपण ठेवूया. तर भक्तीने म्हटलं की तुला माहीत आहे ना, गावकऱ्यांनी सांगितलं आहे की काही वस्तू तुम्ही घेऊन येऊ नका तिकडे. तिने म्हटलं काय नाही होत, आपण घेऊया, बघूया पुढे, तसं असलं तर परत ठेवून देऊ. ते घेऊन तिथे खाली आले. करता करता परत थोडंफार ते खाल्लं त्यांनी. 4 वाजले. मग दीपने म्हटलं की आपण एक काम करू, आपण सगळ्यांनी खाली जाऊया आणि तिथून सरळ निघूया. तर गणेशने म्हटलं नाही, माझ्याकडे प्लान वेगळा आहे. तर हे सगळे त्याला बघायला लागले की आणि काय नवीन काढलं, दरवेळी याची सवय आहे. तर त्याने म्हटलं आज रात्री इकडेच राहायचं आहे. प्लान त्यानेच बनवलेलं, कारण त्याला माहीत होतं जर मी सांगितलं कोणी येणार नाही, आणि घरं म्हटलं तर घरी मारतील सरळ. तर पूर्वी पेरेंट्स खूप जास्त स्ट्रिक्ट होते कम्पेअर टू नाव. तर सगळ्यांनी त्याच्या चेहऱ्यावर बघायला लागले. त्यांना सरप्राईज झालं. ते म्हटलं बघ बाबा, आम्ही इथे थांबणार नाही, कारण आम्हाला घरी जायचं आहे. खूप डिफिकल्टीने परमिशन मिळाली आम्हाला, तर आपण निघूया. गणेश म्हटलं नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे, आपण सगळं बघून घेऊ. आणि आपल्याला हनुमान चालीसा पण मिळाले, देवाचे दर्शन झाले आहेत, आपल्याला काही होणार नाही. ही वॉज ट्राईंग टू कन्व्हिन्स. आणि अखेर तो ग्रुपचा लीडर टाईप होता, तो कन्व्हिन्स झाला, सगळे कन्व्हिन्स झाले. आणि दीपला चान्स पाहिजे होता मोनाबरोबर राहायचा, बिकॉज मोना वॉज व्हेरी गुड लुकिंग अँड इवन शी यूज टू लाईक दीप अँड दीप यूज टू लाईक मोना सॉर्ट ऑफ. आणि शलाका अँड भक्ती वॉज लाईक सपोर्टिंग प्लेअर सॉर्ट ऑफ. तर यंगस्टर्स होते, तर हे होतं. मग त्याने विचार केला चला आज राहूया. तर आपण त्या किल्ल्याच्या मधोमधी एक कॉरिडॉर होता, मोठी जागा होती, तिथे आपण सगळं ठेवूया आणि तिथे रात्र काढूया. पण लक्षात एक आलं की दरवाजा बरोबर नव्हता. जर रात्री कुठला प्राणी आत आला किंवा कोण चोर डाकू वगैरे आले तर आपण सेफ्टी कसं करणार, कारण मुली होत्या तिकडे. तर त्याने विचार केला आपण सेकंड फ्लोअरवर राहूया, जी रूम खाली होती. तर सगळे वर गेले. रूम तर एकदम जुनीच होती, बट जागा होती तिकडे. त्या लोकांनी तिथे मॅगी वगैरे बनवलं, कारण दॅट वॉज दी ऑप्शन दे वर कॅरिंग. लाकडं वगैरे आणून त्या रूममध्ये कोण बघणार आहे, तिथे कोण खराब केलं तर कोण बघतं.
त्यांनी थोडंफार मॅगी बनवलं, त्यांच्याकडे बाकीचं रेडी ब्रेकफास्ट पण होता, त्यांनी खाल्लं. मग गप्पा गोष्टी करता करता उशीर झाला. मग त्याने विचार केला आता दरवाजा बंद करायला हवा. बंद करायला त्याला 2-3 माणसं लागतात, एवढा हेवी दरवाजा होता. दरवाजा बंद केला, कडी लावली. मग हळूहळू सगळे झोपायला लागले. हा गणेश शाणा होता, त्याने सगळी तयारी केलेली, छोटी चादर वगैरे आणली, त्याने सगळ्यांना दिली. सगळ्यांना कळलं की ह्याने पहिल्यापासून प्लॅन केलेला, पण आता आपण फसलो, आपण राहूया, सकाळी बघू. सगळे झोपले. झोपल्यानंतर अचानक मध्यरात्री सगळ्यांचे डोळे उघडले आणि त्यांना असं जाणवलं की बाहेरून जोरजोरात आवाज येतो आहे, म्हणजे कोणीतरी पाय जमिनीवर पटकतो आहे धम 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 करून. आणि त्यांनी विचार केला बाहेर कोण असेल, एवढ्या भयानक वनात, किल्ल्यावर आपण आलो, त्याच्यावर महिलामध्ये कोण असेल. त्यांना काहीच कळलं नाही. देवर स्केर्ड, घाबरले ते. पण त्याच्यानंतर असं जाणवलं की कोणतरी दरवाजा ठोकायला लागला आहे आणि ठोकण्याच्या नंतर त्यांचं तो दरवाजा होता तो कोणतरी बाहेरून धक्का मारायला लागला. आणि एवढा हेवी धक्का मारणं शक्यच नव्हतं अनलेस तुमच्याकडे काहीतरी मोठी पॉवर आहे. माणसासाठी ते शक्य नव्हतं. डेफिनेटली प्राणी करू शकतो, बट नॉर्मली एवढं सेकंड फ्लोअरवर प्राणी येणं आणि टिपिकली त्याला धक्का मारणं वॉज पॉसिबल आहे, बट वॉज लिटल वियर्ड. ती लोक विचार करायला लागले. इनफॅक्ट त्यांना एवढी भीती सुटली की ते फक्त एक दुसऱ्याकडे बघत होते, काही बोलतसुद्धा नव्हते. आणि हळूहळू तो एवढा हेवी दरवाजा तो आत यायला लागला. ती लोक घाबरायला लागले, आता करायचं तरी काय. आणि ते जी विंडो होती, विंडोमध्ये एकदम जुन्या प्रकाराची काच टाईप होतं, त्याच्यातून बॅक साईडवरून काहीतरी वेगळे हातासारखे ऑलमोस्ट नियर बाय रफ एक्सप्रेशन्स येत होते. आणि त्यांनी पाहिलं की हे वाढत चाललं आणि जोरजोरात आवाज यायला लागले, चला तुम्ही बाहेर निघा, आमची जागा खाली करा, आत्ताच्या आता बाहेर निघा. आणि हे खूप वियर्ड आवाजात येत होतं. 4-5 लोक जोरात बोलत आहेत तसं वाटत होतं. आणि आवाज पण खूप कमांडिंग होता, असं वाटत होतं कोणतरी कमांडिंग माणूस बोलतो आहे जोरजोरात. आणि ते भयानक होत चाललं. सगळे एवढे घाबरलेले की त्यांना बोलायला काय सुचत नव्हतं, काय बोलावं. आणि गणेशला असं वाटत होतं की यार मी काय केलं, आता काय करावं. सगळे गप्प बसले, एक दुसऱ्याला इशारा करत होते. आणि हळूहळू मध्यरात्र जात होती. 4-4:30 वाजल्यानंतर असं कळलं की आता ब्रह्ममुहूर्तमध्ये आवाज कमी होत चालला आहे. कमी होता होता जसे 5-5:30 झाले तो आवाज बंद झाला. यांची हिंमत काही होत नव्हती. या लोकांनी हळूहळू एक दुसऱ्याला बघायला लागले. मग हळूहळू बोलायला लागले की आता काय करायचं, कसं करायचं. गणेश बोलला काय करायचं नाही, फक्त सूर्यप्रकाश येऊ दे, दिवस उजडू दे, मग आपण बघूया. दिवस उजडला की आपण पुढे काही ना काही करू. मग ते वेट करायला लागले. मग हळूहळू 7 वाजले, 7:30 वाजले, सूर्यप्रकाश आला, दिवस उजडला. मग त्यांना श्वासमध्ये श्वास आला. त्याने म्हटलं अरे बाबा आता वाटतं वाचलो. मग हळूहळू त्यांनी 8-8:30ला दरवाजा उघडला आणि आपला सामान वगैरे त्यांनी ऑलरेडी बांधलेला, पॅक केलेला, ते घेऊन ते निघाले. पळत पळत खाली आले आणि उतरता सगळ्यांना लागलं, ते पडले. कित्येकांचे सामानसुद्धा बाहेर पडले, लाईक त्यांचे बॉटल्स किंवा त्यांचं जे खाण्याचे प्रकार होते ते सगळं. पळत पळत सगळे खाली आले, त्यांना लागलेलं, स्क्रॅचेस आलेल्या. म्हणजे 1 बाय 1 पळण्याची कोणाची कॅपॅसिटी जास्त असते. तर जेव्हा ते खाली आले त्यांनी पाहिलं की गावची लोकं तिथे उभी होती आणि रागात त्यांना बघत होते. आणि ते विचारलं तुम्ही काल येणार होते, आलं नाहीत तुम्ही, आम्ही तुमची वाट बघत होतो, पण आम्ही तुम्हाला म्हटलेलं आम्ही तिथे वर येऊ शकत नाही, इथेच थांबलेलो काय होतं आहे म्हणून, कारण रात्री तिथे रोजपेक्षा जास्तच आवाज येत होता. तर त्यांनी म्हटलं की आमच्याकडून चुकी झाली, आता आम्हाला घरी जाऊ द्या. गावच्या लोकांनी त्यांना थोडंफार दवा वगैरे जे होती, हळद वगैरे लावली, माणुसकी तर आहेच मुळे, पाणी वगैरे पाजलं. मग ते बाईक घेऊन निघाले. बाईक घेऊन घरी गेले. सगळ्यांनी त्यांची परिस्थिती पाहिली, त्यांना खूप शिव्या पडल्या. मग एव्हरीथिंग वॉज ओके. सेकंड डेला सगळे कॉलेजला आले. 5ही लोकांच्या हातावर किंवा डोक्यावर कुठे ना कुठे पट्टी होती. सगळे विचारायला लागले काल सगळे ॲबसेंट होते, अचानक त्यांना पट्टी लागली, झालं काय. त्यांनी कोणाला काही उत्तर दिलं नाही. कॅन्टीनमध्ये बसलेले त्यावेळी गणेशने रिव्हील केलं की
मी अर्धरात्री जेव्हा तुम्ही सगळे झोपलेलात मी तिथे प्लॅन चिट केलेलं. ते प्रोसेस ट्राय केलेली, तिकडच्या आत्माला मी उठवलेलं. मला वाटलं की हे बंकस आहे, पण ॲक्च्युली हे सत्य होतं. तर ते सगळे आले. हे सगळं ऐकून 4 लोकांची तिथे बोबडी वळाली. ते म्हटलं की यार आपण कोणाबरोबर मैत्री केली आहे, कोणाबरोबर गेलो, खूपच मोठी चूक केली आहे. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड केलं आता ते झालं, आपण सगळं सावरायचा प्रयत्न करू. आता झालं असं की एका मुलीकडे कवड्या होत्या, तिने सगळ्यांबरोबर शेअर केल्या. त्या कवड्या ॲक्च्युली त्यांनी परत ठेवायला पाहिजे होत्या, ते ठेवल्या नाही. आणि 2-3 दिवसानंतर त्यांच्या घरी वेगवेगळी माणसं दिसायला लागली, म्हणजे सगळ्यांच्या घरी, कारण ती वस्तू सगळ्यांनी घेतलेली आणि ती तिथे जायची मिस्टेक सगळ्यांनी केलेली. मग झालं असं की त्यांचा बिहेवियरसुद्धा चेंज व्हायला लागला आणि ते एकटे एकटे फिरायला लागले. कॉलेज जायचं बंद झालं, जेवणाचं बंद झालं. मग फॅमिलीबरोबर भांडण करायचं, काही ना काही चिडचिड करायची. आणि ते एवढं वाढलं की ती लोक एकटे एकटे रस्त्यावर, स्मशानात, इथे तिथे फिरायचे. आणि एक जो दीप होता त्याची परिस्थिती तर एवढी बेकार झाली की लोकांनी त्याला लिटरली गटारात पाहिलं. इथे तिथे पडलेलं आहे, गलिच्छ वस्तू जाग्यावर आहे. तर आता काय करायचं, फॅमिलीने त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले, सगळी ट्रीटमेंट दिली, पण काहीही झालं नाही. मग ती लोक एका मंदिरात गेले. मंदिरात त्यांना असं सांगण्यात आलं की तुमचे जे मुलं आहेत त्यांनी खूप मोठा पराक्रम केला आहे आणि त्याचं काही सॉल्युशन नाही. तर तुम्हाला आता बघा तुम्ही काय, कुठे जाता, काय करता. मग गणेशचे वडील आले, तर सगळ्यांच्या पॅरेंट्सला भेटले आणि म्हटलं की मला हे माहीत होतं काही ना काही वेगळंच होईल, कारण माझ्या मुलाची ही मिस्टेक आहे. आता बघूया आपण काय करू शकतो, आपण बघूया, कुठे ना कुठे जाऊ. पण त्या वस्तूच्या दरम्यान ही वस्तू एवढी वाढली की ऑलमोस्ट नियर बाय अमावस्याची रात्र होती आणि त्या लोकांनी एकाच वेळेला आपापल्या घरी सुसाईड केले. सुसाईडमध्ये एवढी बेड गेलेली, एकाने तर लिटरली स्वतःचा गळा कापून घेतलेला, एका मुलीने त्याची हाताचे दोन्ही वेन्स होते ते कापून घेतलेले. आणि जो गणेश होता त्याने तर डायरेक्ट वरून उडी मारलेली आणि त्याचं जे कंपाऊंड होतं त्याच्यावर सगळे रॉड्स लागलेले, ते रॉड्स त्याच्या पोटात घुसलेले. बाकीच्या 2 मुलींनी पण हँग करून. त्या सगळ्यांच्या हातावर एकच वस्तू लिहिलेलं की मी माझी वस्तू घेऊन जात आहे, एवढं त्यांच्या हातात ब्लॅक मार्काने लिहिलेलं. जसं कोळसा असतो, कोळसाने आपण लिहितो तसं लिहिलेलं. आणि दे वर फाउंड डेड. पॅरेंट्सनी ते सगळं पाहिलं. ऑलवेज एक वस्तू असते, फॅमिलीला वाटतं की काही ना काही सॉल्युशन करावं, पण ते काही करू शकले नाही आणि सगळे वारले. फॅमिलीजचा खूप प्रॉब्लेम झाला, कारण त्याच्यात एक मुलगा होता, तो ही वॉज फ्रॉम अ व्हेरी रॉयल फॅमिली. एक मुलगी होती, ती ॲक्च्युली काय म्हणतात त्याला, देवाला मान्यत करून घेतलेली होती, म्हणजे एक घराची एकुलती एक मुलगी होती. अशी फॅमिली पूर्ण रुईन झाली. म्हणजे एका माणसाच्या मिस्टेकमुळे सगळे गेले. सो दिस वॉज द स्टोरी ऑफ मोहिनीगड, जे मी ऐकलेली 30 years बॅक. अच्छा, म्हणजे त्या गणेशमुळे सगळ्यांनाच भोगावं लागलं. येस, म्हणजे जास्त डेअरिंग विदाऊट थॉट प्रोसेस इज डेंजरस. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.